प्रकाश आंबेडकर आले होते. त्यांनी असं म्हटलंय की SC STच्या 57 जागा राखीव आहेत आणि ओबीसीच्या 100. तर ओबीसींनी SC STना मतदान करावं आणि SC STनी ओबीसींना मतदान करावं. तर सरकार हे आपलंच आहे, बहुमत आपल्यालाच मिळेल. कसं बघता या वक्तव्याला? नाही, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. कारण घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळे ते जे काही बोलले त्याच्यावर मी बोलणं कदाचित उचित ठरणार नाही असं मला वाटतं. मी चळवळीतला फार छोटा कार्यकर्ता आहे, तर तो त्यांचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला. मी स्वतः व्यक्तिशः मला जर विचारलं तर मी जात धर्म पक्ष विरहित काम करणारा कार्यकर्ता आहे. शेतकरी, कष्टकरी, वंचित, शेतमजूर या सगळ्या 12 बलुतेदारांना घेऊन, श्रमिकांना, कष्टकऱ्यांना घेऊन एक चळवळ उभं करण्याचा प्रयत्न आमचा असतो. त्यामुळे जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे लोक काम करतो. त्यामुळं बाळासाहेबांनी जो विचार मांडला तो त्यांचा विचार आहे. मी त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मनोज जरांगेंनी आज असं म्हटलंय की सरकारकडून आता आम्हाला आरक्षणाची अपेक्षा नाहीये, सरकार आम्हाला आरक्षण देत नाही, त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागतंय, पण राजकारणात आल्यावर आम्हाला कुणीही नाव ठेवू नये. असं आहे की तो त्यांचा व्यक्तिगत स्टँड आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की कुठलेही प्रश्न जर का सोडवायचे असतील तर राजसत्तेचा मार्ग हा फार महत्त्वाचा आहे. चळवळीच्या माध्यमातून तर प्रश्न मांडले जातात, पण सभागृहात जर का गेलं तर अधिक जोमानं मांडल्या जातात. तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु मला असं वाटतं या राज्यामध्ये जे काय मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू मुस्लिम, जाती पोटजातीत जे काय वाद तयार होत आहेत, एकमेकाकडे संशयाच्या नजरेनं सगळे लोक बघतायत, तर मला असं वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे. हा महाराष्ट्र सामोपचाराने पुढे जाणार आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. समतेची वागणूक देणारा महाराष्ट्र आहे. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला गुण्या गोविंदानं राहण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं जातीचं, धर्माचं विष हे पुढच्या पिढीमध्ये पेरल्या जाऊ नये याची काळजी महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी घेतली पाहिजे. सगळ्यांनी हे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी एका ठिकाणी बसलं पाहिजे अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे. आपण तयार केलेली तिसरी आघाडी मनोज जरांगेंची याबाबतीत ते बोलणार? अजून काही त्या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये. जसा जसा काळ पुढे जाईल, काय काय समीकरणं बनतात, कसं कसं काय काय होतं, त्याच्यानुसार पुढची दिशा ठरवू. पण त्यांचा प्रस्ताव आला तर नाही, अजून चर्चाच नाही ना. म्हणजे अजून त्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा माझ्या सगळ्या कोर कमिटीतल्या सहकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची चर्चा करून मग पुढे सगळं ठरवू. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवणार आहात. कशी असेल तिसऱ्या आघाडीचं स्वरूप? कसं? नाही, तिसरी चौथी पहिली दुसरी नाही, ही तरुण शेतकरी कष्टकऱ्यांची आघाडी आमची असणार आहे. महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करणारे जे काही तरुण नेते आहेत, जे चळवळीच्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करतायत, अशा प्रतिभावान तरुणांना एकत्रित करून यांची एक मोड बांधण्याचं काम या राज्यामध्ये आम्ही करतो आहे. आणि विविध शेतकरी संघटना, विविध सामाजिक संस्था, विविध फाउंडेशन या सगळ्यांना एका ठिकाणी आणून, विशेषतः ज्याच्या पाठीमागे जनाधार आहे असे तरुण नेते एकत्रित करून आम्ही या राज्यामध्ये एक मोड बांधण्याचा प्रयत्न करतोय. नेमकं स्वरूप कसं असेल त्याचं? किती जागा लढवणार? एक 25 जागांवर आमची चाचपणी सुरू आहे. 25 जागा लढण्याचा आमचा प्लॅन आहे. यामध्ये विविध भागात काम करणारे तरुण नेते, ज्यांच्या पाठीमागे लोकांची फार मोठी शक्ती आहे, पण हे राजकीय पक्षात काम करत नाहीयेत, शेतकरी संघटनांमध्ये काम करतायत, संस्था चालवतात, फाउंडेशन चालवतात, अशा सगळ्या लोकांचे एक अलायन्स आम्ही तयार करतो आहे. आणि त्या अलायन्सच्या माध्यमातून या निवडणुकांना आम्ही सामोरं जाणार आहे. जसं पक्षांमध्ये सुद्धा प्रस्थापित विस्थापित असतं, तसं चळवळीमध्ये सुद्धा प्रस्थापित विस्थापित आहे. जे चळवळीतले प्रस्थापित नेते तरुण मुलांना शक्यतोवर पुढे येऊ देत नाही, म्हणून अशा सगळ्या तरुणांना एकत्रित करून या राज्यामध्ये एक नवी मोड बांधण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला आम्ही करतोय. वंचितशी काही झालंय बघू? नाही, अजून कोणाशी बोलणं झालेलं नाहीये. जसं जसं आता वेळ पुढे येईल तसं तसं अनेक लोक आमच्याशी बोलतील, आम्ही त्यांच्याशी बोलू. या राज्यामध्ये एक वेगळं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये होतो आहे. काही लोकांशी डायलॉग सुरू आहे, परंतु अजून ते काही फायनलायझेशन पर्यंत गेलेलं नाहीये. चाचपणी सुरू आहे आणि अनेक नेते सुद्धा आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.